दरम्यान एसटीच्या संपावरून राजकारण सुरू झालंय। संपामागे शरद पवार, उद्धव ठाकरे असल्याचा आरोप करण्यात आला। तर हा संप बेकायदेशीर असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला। एसटीच्या संपावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। एसटी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी पुकारलेल्या 5.5 महिन्यांच्या संपाचे परिणाम अजूनही एसटी कर्मचारी भोगत असल्याचा आरोप संपकरी नेत्यांनी केलाय। राजकारण करायचं असेल तर आंदोलनात सहभागी होऊ नका असं आवाहन संपकरांनी केलं। एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे। आता माझी नम्र विनंती तुमच्या माध्यमातून की बाबांनो, तुम्ही सगळेजण येत आहे राजकारण एसटी कामगारांच्या बरोबर राजकारण करून झालंय। मागचे 5-5.5 महिने स्वतःचा टीआरपी वाढवून झालाय, स्वतःचा गल्ला भरून झालाय, पैसे मोजायची नोटाची मशीन आणून झालीये। आता तरी किमान गोरगरीब कामगारांच्या भवितव्यासाठी लढा। एसटी संघटनेचे नेते गुणरत्न सदावर्तेंच्या भूमिकेवरही संपकरांनी टीका केली। सदावर्ते हे एसटी संपाला लागलेला काळा डाग असल्याची टीका करण्यात आली। दिशाभूल काय कामगार चळवळीला लागलेला डाग म्हणजे गुणरत्न सदावर्ते फक्त मोठ्याने वरडायचं, ज्या विषयाला विषय नसतो। सदावर्तीने अजून काय वाटोळं करायचं राहिलंय? कामगारांची सोन्यासारखी बँक आहे, त्या बँकेचं वाटोळं केलं। केवळ भुंकत राहायचं, केवळ ओरडत राहायचं। सकाळी सुद्धा ज्या मुद्द्यावरती तुम्ही सगळ्यांनी बाईट घेतले, सदावर्तींच्या बरोबर फेस टू फेस होणारच आहे, परंतु सदावर्ते हा कामगार चळवळीला डाग आहे। एसटी संपात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची माणसं घुसल्याचा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केलाय। पुकारलेला संप हा बेकायदा असल्याचा दावाही सदावर्तेंनी केला। एक निवडणुकीच्या काळामध्ये वेगळं काहीतरी करावं, त्यांना 22 तारखेला तर जमलं नाही, बंद करता आला नाही। मग अशा रीतीनं सामान्यातल्या सामान्य कष्टकऱ्यांना दिशाभूल करून काय करता येते का? हे प्रोजेक्टेड आहेत, लक्षात घ्या। हे कोण लोक आहेत संपाची आवाज देतो म्हणणारे? यांनी निवेदन दिलंय का? नोटीस दिली का बंदची? MRTU PULP ऍक्ट खाली हे बंदची नोटीस द्यावी लागते। सरकारनं पगाराची मागणी मान्य करावी, अन्यथा संपात सहभागी होऊ असा इशारा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी दिला। 30 कोटी जर वजा केलं तर 317 कोटी होतं। कुसेकर काय म्हणतोय 410 कोटी रुपये पगारावरती जातात। मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही। कुसेकर जे 410 कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार आम्ही तुम्ही आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा वाढवा, म्हणजे आम्ही 7व्या वेतनाबरोबर जातोय। संपात राजकारण येणार नाही असं होणार नाही। राजकारण्यांच्या डावपेचाला बळी पडण्यापेक्षा एसटी कामगारांनी तुटेपर्यंत ताणू नये अशी माफक अपेक्षा। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।